महाराष्ट्राचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आम्ही नागपूरला पोहोचलो आहोत। स्पेशल पार्टनर राजश्री लॉटरीच्या सहकार्याने हा कार्यक्रम आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतोय। या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मी प्रसाद काथे। नागभूमी ते संघभूमी, संघभूमी ते दीक्षाभूमी असा हा प्रवास अनुभवणारे शहर, हे तेच शहर जिथे उजवी आणि डावी विचारसरणी एकत्र आहे। याचबरोबर त्याच शहरात आपण आहोत जो भारताचं केंद्रबिंदू, मध्यबिंदू म्हणून ओळखलं जातं। या नागपूरकरांच्या नक्की अपेक्षा काय आहेत, विकासाचा जो दावा इतके दिवस केला गेला त्याची वस्तुस्थिती काय आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये नागपूरकरांना कोणत्या मुद्द्यांवर मतं मागितली जावीत असं वाटतं आणि ते कोणत्या मुद्द्यांवर मतं द्यायला तयार आहेत, तेही मुद्दे आपण या चर्चेत सहभागी करून घेतोय। महाराष्ट्राचा रणसंग्राम हा आत्तापर्यंत सावंतवाडी, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर या शहरांमधून आता पोहोचलाय नागपुरात। नागपुरातल्या या चर्चेत माझ्याबरोबर आहेत माझे सहकारी जगदीश देशमुख। नमस्कार, मी जगदीश देशमुख। महाराष्ट्राचा रणसंग्राम स्पेशल पार्टनर राजश्री लॉटरी या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण आहोत नागपुरामध्ये। नागपूरमध्ये जी राजकीय स्थिती आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे। बऱ्याच वेळा नागपूरमध्ये जे वारं असतं, राजकीय वारं असतं, ते बऱ्याच प्रमाणात विदर्भात दिसतं, काही प्रमाणात मराठवाड्यात सुद्धा दिसतं। त्यामुळे नागपूरमध्ये नेमकी राजकीय हवा काय आहे, प्रचारामध्ये नेमके मुद्दे काय आहेत, नागपूरकरांच्या मनामध्ये नेमकं काय आहे, सगळं समजून घ्यायचंय आजच्या कार्यक्रमात। धन्यवाद जगदीश। माझ्यासोबत व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांचा आपण पटकन परिचय करून घेणार आहोत। आपण राष्ट्रवादीच्याकडून चर्चेत आहात। प्रशांत पवार, शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि प्रदेश प्रवक्ता महाराष्ट्र। धन्यवाद। आपण या चर्चेत भारतीय जनता पार्टीकडून आहात। नमस्कार, मी धर्मपाल मेश्राम, भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाचा उपाध्यक्ष आणि प्रवक्ता आहे। बिलकुल। या चर्चेत काँग्रेसकडून आपण प्रतिनिधित्व करताय। मवियाचं सर्व प्रतिनिधित्व आपल्याच अपेक्षित आहे। मी तानाजी वनवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा महामंत्री आहे, नागपूर महानगरपालिकेचा पूर्व विपक्ष नेता आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी मी बोलतोय। बिलकुल। या चर्चेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सध्या तरी एक मात्र महिला आहे। आपल्याकडे थोड्याच वेळात इतरही पक्षाच्या विचारांच्या महिला जोडल्या जातील। आपलं नाव? नमस्कार, मी नूतन रेवतकर, प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार। धन्यवाद। मान्यवरांच्या या परिचयाच्या नंतर चर्चेला आपण तोंड फोडतोय आणि या निमित्तानं सर्वप्रथम माझा प्रश्न, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे दोघंही इथे एकाच मंचावर आहेत। प्रत्यक्षात ते निवडणुकीच्यासाठी एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले आहेत। माझा पहिला प्रश्न हा भारतीय जनता पार्टीला आहे। मला थेट आपल्याला प्रश्न या निमित्तानं उपस्थित करायचा आहे, जो विकासाचा दावा नागपूरच्या साठी केला जातो त्याच्यावर प्रश्न उपस्थित होतात, तो कितपत खरा कितपत खोटा? नागपूर शहरामध्ये स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर मोदीजींच्या 10 वर्षाच्या केंद्राच्या कार्यकाळामध्ये आणि 2014 ते 2019च्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये नितीनजी गडकरी साहेबांनी जवळपास 1 लाख करोडपेक्षा अधिक रुपयांची विकास कामं केलेली आहेत। या ठिकाणी एम्स आहे, IIIT आहे, IIM आहेत, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नॅशनल फायर कॉलेज, सिम्बॉयसिस, स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं सेंटर, काय नाही आहे शहरामध्ये? काय नाहीये शहरामध्ये? आपण जे बोट चालवण्याचं बोललो होतो नाग नदीमध्ये, ती बोट अजूनपर्यंत नाग नदीमध्ये बोट चाललेली नाही। दुसरं, या शहरामध्ये एक पाऊस आला की पूर्ण शहराचं विकासाचं चित्र आपल्याला दिसते। अशा असंख्य गाड्या पूर्ण पुरामध्ये वाहून जातात। हा विकास यांनी केलेला आहे। या विकासाला तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या एकूणच प्राप्त स्थितीतल्या आत्ताच्या मतदाराच्या चष्म्यातून कसं पाहता? भारतीय जनता पार्टी जे आहे ते फक्त नितीन गडकरी साहेबांनी जे काम केलेलं आहे त्याचाच विकास म्हणून हे लोक करतात। गडकरी साहेबांनी काम केलंय का नाही? विकास म्हणजे रोड, रस्ते, मेट्रो, ह्याच्या व्यतिरिक्त महिलांसाठी काय केलं तुम्ही? लाडकी बहीण योजना आणली, 1500 रुपये महिलांना दिले आणि इकडे 3000 रुपये त्यांच्याकडनं काढून घेतले। तेलाचे भाव वाढवले, लसणाच 500 रुपये किलोवर गेलेला आहे, कांद्याचा भाव वाढलेला आहे, बटाट्याचा भाव वाढलेला आहे। तर ही कोणती लाडकी बहीण योजना? आणि लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही पैसे देताना ज्या आपल्या म्हाताऱ्या आहे, निराधार आहे, संजय गांधी निराधार योजनाच्या महिला किंवा श्रावण बाळ योजनेतल्या महिला, त्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाही आहेत। म्हणजे आपण याचं उत्तर घेऊया। शरद पवार गटाच्याकडून होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी अजित पवार गटाला संधी देतोय। त्यांना पहिले आमच्या ताईंना हेच माहीत नाही की लाडली बहीण योजना काय आहे म्हणून आणि विकास काय आहे। आता जसं लाडली बहीणसाठी काँग्रेसवाले हे विरोधात आहे,
कारण काँग्रेसच्या एका त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक PIL टाकलेला आहे की लाडली बहीण योजना आणि जे महायुती सरकारने या विविध योजना आणलेल्या आहे या महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्या बंद कराव्या. यांनी काँग्रेसच्या एका कोणीतरी अनिल नावाच्या कार्यकर्त्यांनी हायकोर्टामध्ये टाकली. ते हे लोक वापस घेतील का? आणि यांना हेच माहीत नाही आहे की आपल्याला ते काय म्हणतात, तुम्ही 1500 दिले आम्ही 3000 देऊ. अरे हो, पण तुमच्या माणसांनी जे PIL टाकलेलं आहे ते पहिले वापस घ्या. काँग्रेसकडून उत्तर लागेल याचं. या योजनेतला आपला विरोध होत आहे आणि मुळात तुम्ही लोकांच्या भल्यासाठी असलेल्या योजनांचे विरोधक आहात, हा प्रचार होतोय. हा प्रचार एकदम खोटा आहे. कारण भारतीय संविधानामध्ये हा चुकीचा आरोप आहे. भारतीय संविधानामध्ये इथल्या कोणत्याही नागरिकाला आपला न्यायालयामध्ये जाण्याचा PIL टाकण्याचा अधिकार आहे. हो, पण तुम्ही योजनेच्या विरोधात का गेला? आम्ही योजनेच्या विरोधात नाही. योजनेच्या विरोधात नाही. उलट हे 1500 रुपये देणार होते, आम्ही 3000 रुपये देण्याचं कबूल. पण एका वेळेला तुम्ही असं म्हणता 1500 रुपये देणं चूक आहे, मग तुम्ही 3000 का द्यायला निघाला? अरे आम्ही ती लक्ष्मी योजना आणलेली आहे आणि त्या योजनेच्या अंतर्गत आम्ही देणार आहोत. बरं, याचं उत्तर येत आहे पटकन एकदा. या महायुती सरकारने ज्या योजना आणल्या आहे त्याला जर पूर्ण कोणी विरोध करत असेल तर काँग्रेस करत आहे. काल यांच्या अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही खटाखट हे काय मशीन आहे का? खटाखट काय बोलून राहिले, काय नाही बोल. अरे तुमचं कार्यकर्ता आहात त्या हायकोर्टात आणि वरतून मला सिक्युरिटी पाहिजे. कशासाठी सिक्युरिटी पाहिजे? याचं उत्तर असेल तर आपण एकदा विचारूयात. तुम्ही ज्या वेळेला लाडक्या बहिणीच्या निमित्तानं टीका करता, दुसऱ्या बाजूला तुमच्या विचारांच्याच पक्षांचं वागणं वेगळं का असतं? लाडक्या बहिणीच्यावर आम्ही कधीच टीका केलेली नाही आहे. अहो, सातत्यानं तर करता की 1500 रुपये देणं लाच आहे, भीक आहे. नाही, भीक म्हणजे हे काही हे स्वतःच्या खिशातून देत नाहीये ना. जे पैसे आहे हे जनतेचेच पैसे आहे. जनतेच्याच पैशातून हे लोक देत आहे. हे स्वतःच्या खिशातून देत आहे का पैसे? तुम्ही 3000 कुठून आणणार आहात द्यायला? ते करतील ना आमच्या पक्षात. आपण याचं उत्तर घेऊयात पटकन भारतीय जनता पार्टीच्या कडून. ते 3000 देतात, तुम्ही 1500 देताय. ज्या जनतेच्या पैशाच्या संदर्भाने बोलतात, काँग्रेसच्या नेत्यांची वैयक्तिक संपत्ती तपासा. मागच्या 55 वर्षाच्या त्यांच्या सत्ता काळामध्ये सगळ्या जनतेच्या पैशांचा गैरवापर करत यांच्या इमारती मोठ्या झालेल्या आहेत. नाही, लाडकी बहीणच्या अनुषंगानं आता विषय सुरू आहे. लाडक्या बहिणीच्या संदर्भाने बजेट प्रोव्हिजन झालं आणि जवळपास 2.5 करोड महिलांना या 5 महिन्याचे पैसे आम्ही अग्रिम दिलेले आहेत. आणि आता आम्ही सांगितलं, आमचा जाहीरनामा आज बोलतोय जो अमितजी शहा आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उद्धृत प्रस्तुत केलेला आहे. 2100 रुपये आम्ही महिलांना पुढच्या भविष्यामध्ये प्रति महिना देणार आहोत. बरं, या चर्चेसाठी काँग्रेस 3000 रुपये देतो म्हणत आहे तर ते का आपले घरदार विकून देणार आहे का? ते या जनतेच्या पैशातूनच लाडकी बहीणचे पैसे देऊन राहिले. आपल्याला या निमित्तानं नागपूरकरांपर्यंत पोहोचायचं आहे. माझे सहकारी जगदीश देशमुख हे नागपूरकरांपर्यंत पोहोचून त्यांची मतं जाणून घेतील की या लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी नक्की कोण, कसे आणि खरंच आहेत का. जगदीश, तर आपण जाऊया नागपूरकरांमध्ये आणि महिलांना नेमकं काय वाटते. लाडकी बहीण योजना प्रचारामध्ये हा मुद्दा आहे, त्यासोबत त्याची जाहिरात सुद्धा झालेली आहे. लाडकी बहीण योजना त्याबाबत नागपूरकरांना काय वाटतंय? लोकांना सगळं आनंदित आहे, सगळ्या महिला आनंदित आहेत आणि याच्यानंतर आपले देवाभाऊच येणार आहेत हे अगदी नागपूरकर ठामपणे सांगतात आहे. आणि देवाभाऊचे खूप काम झालेले आहेत, त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे अजून देवाभाऊंना खूप सत्कार आणि आदर मिळणार आहे आणि तेच येणार आहेत. या हा जो कायापालट झालेला आहे नागपूरचा, तो देवेंद्र फडणवीस साहेबांमुळेच झालेला आहे. आज कुठलंही क्षेत्र असो, IT क्षेत्र असो किंवा मेट्रो रस्ते, हे सर्व देवेंद्र फडणवीस साहेबांमुळेच सगळं झालेलं आहे. हा जो कायापालट मोठा दिसतो आहे आपल्याला नागपूरचा, तो देवेंद्र फडणवीस साहेबांमुळेच झालेला आहे. आणखीन आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांना सुद्धा विचारूया. लाडकी बहीण योजना याबाबत महिलांचं मत काय, तुमचं मत काय? देखिए, लाड़की बहन योजनाएं जितनों को मिली है, मुझे नहीं लगता कि वो कोई फ़ायदे में रही है. हर एक चीज़ से 1500 रुपए दे के बाकी चीज़ें महंगी करके कोई मतलब नहीं है. यहाँ पे तेल महंगा हो गया, चावल महंगा हो गया, हर एक चीज़, शिक्षा महंगी हो गई है, मेडिकल महंगा हो गया. तो ये 1500 रुपए में एक महिला क्या करेगी? 1500 रुपए में घर चलता है कभी? कुछ भी नहीं चलता है. आणखीन एक महिला आहेत, काय वाटतंय लाडकी बहीण योजना, तुमचं मत याबद्दल काय? फक्त महिलांना लालच देऊन सनी ही लाडकी बहीण योजना काढलेली आहे, बस, अजून काहीच नाही.
भाजपच्या कार्यकर्त्यांना काय वाटतंय, नागरिकांना काय वाटतंय? लाडकी बहीण योजना यावर टीका केली महायुतीनं, मवियानं, आणि पुन्हा मवियानं सुद्धा तशाच काही योजना आणलेल्या आहेत. त्यांनीही त्या ज्या टीका ते करत आहे, ॲक्च्युली त्यांचा पराभव त्यांच्या समोर दिसत आहे, त्यामुळे हे टीका करत आहे. कारण 2.5 कोटी महिलांनी या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणीचा लाभ घेतला आहे आणि त्याचं चित्र हे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत दिसतील. कारण जिथे जिथे मिटिंगला आणि जिथे जिथे सभेला जातो, लाडक्या बहिणींचा इतका मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे का त्या स्वतःवरून म्हणतात आहे माझा लाडका देवा भाऊ, मी त्यांनाच वोट देईन. या पद्धतीची परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे. उत्तर सुद्धा घेऊया, याचं उत्तर सुद्धा घेऊया. लाडकी बहीण योजना म्हणतात की महायुतीचा प्रचंड फायदा होणार आहे, काय वाटतंय? बीजेपीला जेव्हा वाटलं की महाविकास आघाडी समोर चालत आहे ना, जिंकणार आहे, त्यावेळेस निवडणुकीच्या तोंडावर यांनी लाडकी बहीण योजना आणून एक ओटाचा आपला एक असा लाच देण्यासारखं काम केलं आहे त्यांनी. लाडकी बहीण योजना काय नाही, लाडकी बहीण एक लुभावणी संस्था आहे. आता त्याचप्रमाणे आमची महाविकास आघाडी 3,000 रुपये महालक्ष्मी योजनेअंतर्गत देणार आहे. महागाई, बेरोजगारी हे प्रश्नाला सोडून, महिलांचे शिक्षण प्रश्नांना सोडून यांना पैसे देण्याचे काम सुरू करून आम्ही दिलेली लाच नाही. हे 3,000 हे कोणती लाच आहे? आता हे देणार तर आम्ही बी देणार, बजेटमध्ये लावून आम्ही बी त्यांना देणार. हे लोक राजकारण करतात तर आम्ही बी राजकारण करणार. आम्ही बिना बजेटने दिलं का? आम्हीही त्याच हिशोबाने केलं. फक्त आम्ही केलेल्या घोषणा इन्क्रीज करण्याचा प्रयत्न, यांच्याजवळ स्वतःजवळ काहीच नाही आहे. महाराष्ट्राला कर्जबाजारी करण्याकरिता हे सर्व योजना आणलेल्या आहेत. त्यामुळे शिक्षणामध्ये पैसे नाही, स्कॉलरशिप पैसे देत नाही, महागाई वाढवून टाकली आहे त्यांनी, आपला रोजगाराचे साधन बंद केले आहेत. महाराष्ट्र कधीही कर्जबाजारी होणार नाही. महाराष्ट्र नंबर 1 वर आहे. इन्व्हेस्टमेंट मध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात नंबर 1 वर देवेंद्र. तर अन्य विषयावर आपल्याला बोलायचं आहे. पुन्हा एकदा जाऊया व्यासपीठावर. अन्य विषय सुद्धा आपल्याला चर्चेला घ्यायचे. धन्यवाद जगदीश. या चर्चेला पुढे नेतोय. लाडकी बहीण हा एक मुद्दा झाला, पण त्याचबरोबर आपण ज्या वेळेला या चर्चेला टप्प्याटप्प्यानं पुढे नेत होतो, त्यावेळेला आपल्याला लोकांमधून देवाभाऊ अशा प्रकारच्या घोषणा ऐकायला आल्या. देवाभाऊ म्हणजे नक्की काय आणि अशी काय देवाभाऊ या नावाची जादू आहे, हे आपल्याला या नागपुरात आल्यानंतर चर्चेत घ्यावं लागेल. पण तत्पूर्वी या चर्चेला आपण पुढे नेण्याआधी चर्चेत आणखीन एक पाहुणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्या पाहुण्यांचा परिचय आपण करून घेणार आहोत. आपण वंचितचं प्रतिनिधित्व या चर्चेत करता. नमस्कार, माझं नाव यश गौरखेडे आहे. मी एक तरुण मुलगा आहो आणि मला पश्चिम नागपूरचा मी अधिकृत उमेदवार आहो वंचित बहुजन आघाडीचा. बिलकुल. आपण आता चर्चेसाठी परत येतोय. आपल्यासोबत या चर्चेमध्ये असलेल्या मान्यवरांकडून जाणून घेऊयात, हा काय देवाभाऊ नावाचा फॅक्टर आहे आणि हा देवाभाऊ नावाचा फॅक्टर फक्त नागपुरात आहे का अख्ख्या विदर्भात आहे? संपूर्ण महाराष्ट्रातल्या 288 पैकी 152 जागांवर भारतीय जनता पक्ष लढत आहे आणि महायुती म्हणून आत्ता ज्या 287 जागांवर निवडणुका होत आहेत, त्या सगळ्या ठिकाणी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ ही टर्म काम करणार आहे. मला यावर एकदा काँग्रेसचं उत्तर लागेल. तुमच्याकडे कोणी भाऊ आहे का असा? आमच्याकडे राहुल भाऊ वगैरे? आमच्याकडे आमचं संयुक्त तंदुरुस्त मजबूत नेतृत्व कोणाचं? राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये आणि नाना पटोलेजींच्या आणि शरद पवार आणि उद्धवजी ठाकरे यांचं संयुक्त नेतृत्व आहे. यातला भाऊ कोण आहे? भाऊ आणि आम्ही सगळ्यांचेच भाऊ आहे ते. अच्छा, राहुल गांधी. आणि देवाभाऊ जो आहे तो महाविकास लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत देवाभाऊ कुठेच नव्हते. आता त्यांनी तो देवाभाऊ नावाचा एक नवीन बॅनर आणले. उत्तर द्या. 2014 ते 19 हा कार्यकाळ आठवा मुख्यमंत्री पदाचा. ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रानं गती साधली, प्रगती केली, तो मागच्या 50-75 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रानं ती प्रगती साधली नव्हती, जी देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वानं आम्ही निवडणूक लढतोय. उद्धव ठाकरेंची 2.5 वर्ष बनाम एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीसांची 2.5 वर्ष. विकास कोणी कसा साधला तो जरा दाखवला गेला. बिलकुल, याच्यावरचं उत्तर लागेल. याच्यावरचं उत्तर घेऊयात. पण मला एक प्रश्न आता तुमच्याच विचाराच्या लोकांना विचारायचा आहे की एका बाजूला देवाभाऊ आहे, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे, नाना पटोले, शरद पवार अशी नावं घेतली जात आहेत. तुमच्यासाठी जवळचा भाऊ कोण आहे? आमच्यासाठी सर्वात जवळचे तिन्ही पण नेते आमचे नेते आहे आणि भाऊ म्हणून आम्ही हे काही नवीन हे नाही, ओळख नाही निर्माण केली. यांना देवेंद्र फडणवीसला देवाभाऊ बनण्याची का गरज पडली याचाही विचार व्हायला पाहिजे. बरं, याचं उत्तर कदाचित असू शकतं प्रशांत पवार आपल्याकडे. प्रशांत पवार, पटकन सांगा. त्याकडे भाई आहे, दादा आहे आणि देवाभाऊ आहे. यांच्याकडे एकही कोणीच नाही आहे. हे सगळं मिक्सर आहे.
म्हणजे काही दिवसानंतर हे भाऊ नाही होणार, हे एकमेकाचे फायटिंग मारणारे भाऊ होतील हे. अच्छा, एकमेकाचे नंतर फायटिंग मारणारे भाऊ होतील. थोडक्यात इथे एक मुद्दा आहे, मी आपल्यापर्यंत येतो, पण तत्पूर्वी एक मुद्दा नवा चर्चेत आलाय, त्याचा उल्लेख इथे करायला हवा. तो म्हणजे असा की प्राप्त स्थितीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्यमंत्री पदाच्या साठीचा संघर्ष हा महाविकास आघाडीमध्ये अधिक दिसेल, असा एक संकेत इथे मिळालाय. नक्कीच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा संघर्ष आहे. जर तसं नसतं तर उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे चारदा विनंती करूनही महाविकास आघाडीच्या मंचावर मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचा चेहरा देखील दाखवला गेला नाही. आमच्याकडे या उलट आज तारखेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि ठरलेलं आहे की महायुती सत्तेत येणार, 100% येणार. बरं, मग यांच्याकडे विचारत एकदा, महाविकास आघाडीच्याकडचं उत्तर काय आहे? महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? युतीच्या याच्यामध्ये आत्ताच अमित शहाचं मुंबईमध्ये त्यांनी आपलं वक्तव्य केलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महायुतीचा देवेंद्र फडणवीस होणार. परंतु आमच्या इथे आम्ही संयुक्त निवडणुकीनंतर राहुल गांधींनी सांगितलं की निवडणुकीच्या नंतर आपली मेजॉरिटी आल्यानंतर सर्व मिळून आम्ही मुख्यमंत्री ठरवू. काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळणार आहे का? मिळू शकते, काही विषय नाही आहे. तुम्हाला काय वाटतं? बिलकुल मिळणार नाही, कारण यांची जी लढाई आपसामध्ये मी 100% लिहून देतो, निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी फुटलेली दिसेल. याच्यावरचं उत्तर आणि मी त्यानंतर अजूनही त्यावर प्रतिक्रिया घ्यायला येतो. सकाळचा भोंगा जो असतो उबाटाचा, त्या उबाटाच्या भोंग्यांनी सांगितलं की या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री होतील, याच्यामुळे ते फक्त कपडे फाडायचे बाकी आहे. 23 तारखेला एकमेकांचे कपडे फाडतील आणि ठीक आहे, आपल्याला पुढे जायचंय. आता वंचित आहे चर्चेमध्ये. मला आपल्याला विचारायचंय, तुम्ही या महायुती मविया यांच्यातल्या विविध प्रकारच्या दाव्या प्रतिदाव्यांना पाहता आहात. वंचित या नात्यानं ह्या सगळ्या वादातून तुम्हाला काही मिळताना जनतेला दिसतंय का? बरं झालं तुम्ही मला वेळ तरी दिला बोलायचं. मला असं वाटलं की फक्त महाविकास आघाडी आणि महायुती हेच मीडिया दाखवून राहिलेली आहे. इथे तिसरा सर्वात मोठा फॅक्टर कोणी असेल 210 जाग्यावर, तर ते वंचित बहुजन आघाडी आहे. आणि सर्वात पहिले माझे जितके इथे भाऊ आहेत महायुती महाविकास आघाडीचे, मला तुम्ही सांगा यांच्यामधून 25 वर्षापासून तर 29 वर्षापर्यंत कोणत्या उमेदवाराला उमेदवारी मिळालेली आहे आमदारकीची? तुम्ही सांगा मला. फक्त देवाभाऊ, फक्त पहिले मला बोलू द्या, फक्त देवाभाऊ आपण म्हणता उद्धव बाळासाहेब ठाकरे. अगोदर पहिले सीट निघू द्या. अगोदर पहिले हे बायफर्केशन जे चालू आहे यांचं एज्युकेशनमध्ये, हेल्थ केअरमध्ये, हे लोक म्हणतात की गडकरी साहेबांनी मेट्रो बनवली, गडकरी साहेबांनी रोड बनवले, पण रोड यांनी का बरं बनवले? समृद्धी महामार्ग मिहान इकडे बंद आहे. 2008ला हे प्रोजेक्ट आलेला होता. या मुलांना किती कामगार मिळालेला आहे तुम्ही सांगा मला. यांना किती लोन मिळालेले आहेत? यांना सीडी रेशो माहिती आहे का? आरबीआयचा यांना सीडी रेशो माहित आहे का? सांगा मला कोणी. करा हातवरती. व्हॉट इज क्रेडिट डिपॉझिट रेशो? टेल मी. तुम्हाला माहित नसेल. क्रेडिट डिपॉजिट रेशो म्हणजे आप जितना भी टैक्स भरते हो उसका आरबीआई का गाइडलाइन है कम से कम 70% वो ऋण के तौर पे वो उनको लोन की तरह मिलना चाहिए. ते तुम्हाला मिळत आहे का? देवा. तुम्ही रोजगाराचा मुद्दा उपस्थित केला, तर एक उत्तर भारतीय जनता पार्टीकडून घेऊ, त्यानंतर माझे सहकारी जगदीश देशमुख नागपूरपर्यंत हा मुद्दा घेऊन जातील. रोजगार उपलब्ध केलात का तुम्ही विदर्भामध्ये गेल्या तुमच्या 7.5 वर्षाच्या कार्यकाळात? हे बघा, निश्चितपणानं 100%. आज देशाची अर्थव्यवस्था ज्या पद्धतीनं पुढे जात आहे, आम्ही 5व्या क्रमांकावर 11व्या क्रमांकामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये. आज महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर उद्योगाच्या क्षेत्रामध्ये आहे, इन्व्हेस्टमेंटच्या क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आम्ही गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश अशा सगळ्या काँग्रेस शासित राज्यांना मागे टाकून आज महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. हे जे परसेप्शन, जे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होता, हा विरोधकांचा कुटील डाव आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये उपलब्ध परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्र प्रगतीचे नवी दारं, नवी संधी शोधताय, हे लोकांना दिसतंय. बरं, याच्यावर नागपूरकरांशी बोलावं लागेल. आपण नागपूरकरांपर्यंत या निमित्तानं पोहोचणार आहोत. माझे सहकारी जगदीश देशमुख माझ्या बरोबर आहेत. बेरोजगारीचा मुद्दा आणि बेरोजगारीच्या पलीकडे येणाऱ्या विकासाच्या संधींमध्ये मिळणारी समानता, या दोन मुद्द्यांवर जगदीश देशमुख आपण नागपूरकरांशी संवाद साधावा. जी, नागपूरमध्ये बेरोजगारी आहे का? तरुणांना रोजगार मिळतोय का? नागपूरमध्ये मतदान करताना नागपूरकर कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार? आज बीजेपी जे काही इथं आज जे ॲग्जेस्ट घेऊन आलेली आहे, हे सगळे घेऊन आणलेले लोक आहे. आणि प्रत्येक सभा म्हणा, तुम्ही प्रत्येक
सभामध्ये फक्त घेऊन लोक कार्यकर्ता घेऊन आणतात. मुद्दा 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 म्हणजे रोजगार, बेरोजगारी, रोजगार नागपूरमध्ये, विदर्भात रोजगार उपलब्ध झालाय का? नाही नाही नाही, पूर्ण बेरोजगारी खूप जास्त वाया गेलेली आहे आणि बेरोजगारामध्ये खूप सारे बेरोजगार आज गल्या गल्या फिरत आहेत. ठीक आहे, उत्तर घेऊया. काय वाटतंय, नागपूरमध्ये बेरोजगारी आहे असं म्हणताय, तुमचं मत काय? जेव्हा या नागपूर शहरामध्ये जेव्हा मिहान आलं ना, मिहान आला तर विलास मुत्तेमवार तेव्हाचे खासदार आणि नितीन राऊत या लोकांनी विरोध केला. नितीनजी आणि देवेंद्रजींनी मिहान आणला आणि 88,000 लोकांना इथे नोकऱ्या मिळाल्या आहे आणि अप्रत्यक्षरित्या अनेक जास्त अजून नोकऱ्या उपलब्ध होत आहे. आणि IIT पासून तर अनेक क्षेत्रातल्या कंपन्या या नागपूरमध्ये येत आहे. रोजगारही नागपुरात उपलब्ध होतो आहे. अगदी थोडक्यात सांगा, रोजगार उपलब्ध होतो नागपुरात? नागपुरात कोणतेही रोजगार नाही आहेत महाराष्ट्रामध्ये एवढे शिकले सवरले लोक नागपूरमध्ये आहेत. इथले लोक पुण्याला, बेंगलोरला, आणखी हैदराबादला जाऊन काम करत आहे. इथला मिहान खाली पडलेला आहे. यातला बॅकलॉग भरण्यात नाही आला. पूर्ण खाजगीकरणामुळे देशाची वाट लावून दिली आहे सरकारी. रोजगार उपलब्ध आहे का नागपूर आणि विदर्भात? नागपुरात मिहानमध्ये देवेंजीच्या नेतृत्वामध्ये 88,000 बेरोजगारांना रोजगार देण्यात आला. नागपूर महानगरपालिकेमध्ये जो बॅकलॉग होता बेरोजगारांचा, तो नागपूर महानगरपालिकामध्ये बॅकलॉग पूर्ण करण्याचा प्रयत्न देवेंजीच्या नेतृत्वामध्ये झाला. देवेंद्र दादांनी आज एवढं अतिउत्तम काम केलेलं आहे. इथे IIT, एम्स, त्याच्यानंतर आपलं जे लॉ कॉलेज आहे NLU, त्याच्यानंतर आता नार्सी मुंजी टक्के इथे सँक्शन झालेलं आहे. आज हे अख्ख्या जगाला माहिती आहे की एवढं म्हणजे लोकांमध्ये एवढं माहिती आहे की यांना एवढे मोठे मोठे इन्स्टिट्यूशन नागपूरमध्ये येत आहे. अजून याच्यापेक्षा यांची अपेक्षा काय आहे? अपेक्षा काय? हे लोक यांना गरज काय पडली लाडकी बहिणी आणण्याची? जर काम केलं आहे तर नंबर 1. नंबर दोन हेच लोक अरविंद केजरीवालला नावं ठेवत होते. आता अरविंद केजरीवालची पॉलिसी. ठीक आहे, आणखीन सुद्धा मत आपण जाणून घेऊ. मागे सुद्धा काही तरुण बसलेले आहेत. बोला. 1960 पासूनचा विचार केला तर INC सरकार होते, इंडियन नॅशनल काँग्रेसचे सरकार होते. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या सरकारांमध्ये आपण बघितलं आहे की नाही का, आता पेट्रोलचे दर, डिझेलचे दर काय झालेले आहेत. मी सांगतो ऐका, आपण महागाई, लाडक्या बहिणीचा तुम्ही म्हणताय की लाडक्या बहिणीने काय फायदा झालेला नाहीये. लाडक्या बहिणीने फायदा झालेला नाही. आपल्या ताई म्हणतात लाडक्या बहिणीने फायदा झाला नाही. ठीक आहे, तुम्ही पुन्हा एकदा येतो. तरुणांना काय वाटतं? मागे तरुण सुद्धा बसलेले आहेत. खरोखर नागपूरमध्ये रोजगार उपलब्ध झालेला आहे का? तरुणांच्या हाताला काम मिळतंय का? सगळ्यांना रोजगार मिळून राहिले देवेंजीच्या माध्यमातून. सगळ्यांना, आज मी 18 वर्षाचा आहे, मी पण घरी इंडिपेंडेंटली शिकतो. सगळ्या गव्हर्नमेंट जॉब्स भेटते सगळ्यांना हे भेटतं. ठीक आहे, काही आपल्याकडे अजूनही नागरिक आहेत, त्यांचं सुद्धा मत जाणून घेऊया. या, काय वाटतंय, नागपूर मधली सध्या स्थिती काय आहे? तरुणांना रोजगार उपलब्ध झालाय का? अख्खा जग ओरपाळत आहे युद्धामध्ये. यावरती पण जर पूर्ण तुम्ही अभ्यास केला तर जर्मनी सारखी कंट्री जिथे पूर्ण कोलॅप्स झालेलं आणि या सगळे R&D सेंटर हिंदुस्थानात, त्यातल्या त्यात तुम्ही ऑब्झर्व करा, पुण्यासारख्या, नागपूरसारख्या, मुंबईसारख्या ठिकाणी रिसर्च होतंय. जे जगात व्हायचं ते सगळं हिंदुस्थानात होत आहे. आणि उरपळत असताना पण आपण इतके सेफ इथे राखतोय. अशी सुंदर संस्था, अशी सुंदर जर कार्यकारिणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर असेल तर त्याला आपण का विरोध करतो? ठीक आहे, नागपूरकर कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार? अगदी थोडक्यात. नागपूरकर महिलांचा सन्मान भारतीय जनता पक्षाने आणि युती सरकारने केलेला आहे. हे फक्त काँग्रेसवाले आणि महाविकास आघाडीवाले हे फक्त गहम फैलवत आहे आणि हे फक्त संविधानाच्या यांचा फक्त मुद्दा पाहिजे. ठीक आहे, पुन्हा अन्य विषय आपल्याकडे आहेत. अन्य विषयावर सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. पुन्हा जाऊया व्यासपीठावर. आपण मुद्दा घेतोय तो राज्यातल्या सुरक्षिततेचा, महिलांच्या सुरक्षिततेचा आणि त्या निमित्तानं उपस्थित होणाऱ्या प्रश्नांचा. मुंबई असो, पुणे असो, नागपूर असो, तुमच्या लेखी महिला सुरक्षित आहेत का? कारण तसे दावे सरकार करतंय. जे दावे सरकार करत आहे महिलांच्या सुरक्षिततेबाबत ते अगदी खोटे दावे आहे. नागपूर शहरात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जे इथे राहतात, आपण नागपूर शहर बघा, जसे हे बाकीच्या ह्याच्यात नंबर 1 वर नागपूर सांगत आहे, तसं क्राईममध्ये नागपूर सध्या नंबर 1 वर आहे. महिला इथे असुरक्षित आहे. इतकंच नव्हे तर यांचेच पदाधिकारी
आत्ता काही दिवसापूर्वी यांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं मुन्ना यादवनी की नागपूर शहरात एमडी गांजा ड्रग्सची सर्रास विक्री होते. हे मी नाही म्हणत आहे, यांच्याच भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख व्यक्ती सांगतो आहे. मला या निमित्तानं मुद्दा आत्ता सुरक्षिततेचा आहे आणि प्राप्त स्थितीत याच्यासाठीची जबाबदारी कोणावर धरायची? यांनी सर्वांनी काँग्रेस आणि भाजपने बर्बाद करून ठेवलेलं आहे. तुम्ही एनसीआरबीचा तुम्ही डेटा बघा. हे काय सांगतील आम्हाला? हे काय सांगतील? एनसीआरबी के डेटा में महाराष्ट्राचा कस्टोडियल डेथचा वी आर ॲट नंबर 1. म्हणजे जेव्हा पोलीस कस्टडीमध्ये लोकांची हत्या होऊन राहिलेली आहे तर मग बाहेर आम नागरिक करणार काय? आणि महाराष्ट्रात पहिली गोष्ट तर ह्या अशा काही क्राईम होत नाही. आणि महाराष्ट्र मुंबई झालं, मुंबई 12 वाजेपर्यंत महिला इतक्या सुरक्षित आहे की त्या लोकलनी प्रवास करतात. आज आमच्या नागपूरमध्ये सुद्धा महिला ह्या इतक्या सुरक्षित आहेत की आज 11-11, 12-12 वाजेपर्यंत हॉटेल सुरू राहतात तरी कोणी येत. तर ह्या जे म्हणतात की महिला सुरक्षित नाही, ह्या म्हणजे कुठे सुरक्षित नाही? आपल्याला विचार 32 बलात्कार मागच्या 3 महिन्यामध्ये 32 बलात्कार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घराकडे होऊन राहिलेला आहे. काय इकडे सुरक्षित आहे? नाही 32 बलात्कार नाही आहेत, पण मी तुम्हाला एक सांगतो, ज्या पद्धतीनं काही मीडियानी ते उचललं होतं, पण त्या पद्धतीनं या नागपूर शहरामध्ये जी व्यवस्था आहे, पोलीस प्रशासन म्हणा किंवा या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा फार चांगल्या पद्धतीनं या चर्चेला आपण इथे असलेल्या नागपूरकरांपर्यंतही नेणार आहोत. पण आता आपल्याला नागपूरकरांच्या या आत्ताच्या सुरक्षिततेच्या मुद्द्याच्या बरोबरच एक मुद्दा आणखीन घ्यायचा आहे की प्राप्त स्थितीमध्ये या शहरातल्या सुरक्षिततेच्या व्यतिरिक्त आणखी कोणते मुद्दे आहेत ज्याची चर्चा व्हायला हवी? जगदीश देशमुख. जाऊया नागपूरकरांकडे. ताई, नागपूरमध्ये ज्या गुन्हेगारी संदर्भातील बातम्या बऱ्याच आलेल्या आहेत की नागपूरमध्ये क्राईम रेट वाढलेला आहे, हे खरं आहे की केवळ आता जसं व्यासपीठावर म्हटलं गेलं की हे केवळ मीडिया दाखवते, मात्र स्थानिक लेवलला नागपुरात खरोखर गुन्हेगारी वाढलेली आहे की फक्त मीडिया दाखवते? बिल्कुल बहुत ज़्यादा क्राइम बढ़ गया है और मैं महिला होने के नाते मैं बता सकती हूँ कि मुझे कितना अनसेफ फील होता है. एक घर से निकलना रात में कितना ज़्यादा अनसेफ है. ये लोग बोल रहे हैं महिलाओं के लिए इतना किए, क्या किए इन लोगों ने? आज भी हर एक लड़की अनसेफ है. नागपुरात गुन्हेगारी वाढलेली आहे, मान्य आहे आपल्याला? ठीक आहे. नाही, बिलकुल नाही वाढली. आम्ही सगळं महिला सुरक्षित आहोत. नागपुरातील गुन्हेगारीबाबत अनेक बातम्या येत आहेत आणि नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. काही म्हणतात नाही वाढली, काही नेते म्हणतात वाढलेली आहे. काय नेमकं? गुन्हेगारी तर वाढलेली नाही, उलट काही अत्याचार महिलांवर झाला तर लगेच पोलीस त्यांना धावून येतात. पोलिसांनी प्रत्येक पोलीस स्टेशननी प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे की कुठल्याही महिलांना काही त्रास असेल तर लगेच आम्हाला फोन करा. लगेच पोलीस येऊन त्यांना सुरक्षित जागी नेऊन ठेवतात. मागे सुद्धा काही नागपूरकर आहेत, त्यांना सुद्धा विचारूया. नागपूरमध्ये जी गुन्हेगारी संदर्भातील अनेक बातम्या समोर येतात, खरोखर नागपूरमध्ये नेमकं घडतंय काय? गुन्हेगारी आहे की नाही? बिलकुल नाही. नागपुरात एकही गुन्हेगारी नाही आहे. महिला एकदम बातम्या ज्या येतात त्या खोट्या आहेत का? बातम्या हे फक्त मीडियानी पसरवलेल्या बातम्या आहे. प्रत्यक्षात पाहिलं नागपूर हे सेफ आहे. देवाभाऊच्या अंदर नेतृत्वाखाली आणि महायुतीच्या नेतृत्वाखाली एकदम सेफ आहे. एकदम सेफ आहे नागपूर असं म्हणतायत, मान्य आहे तुम्हाला? बिलकुल नाही. रोजच्या ज्या बातम्या येऊन राहिल्या हे काय आहे? या रोजच्या बलात्कार मर्डर होऊन राहिले, सुरक्षिततेचा प्रश्न आहे का? होऊ शकते. जे दुपट्टे घालून आहे कमळाचे त्यांची सुरक्षितता जरूर जाऊ शकते. जे सुरक्षितता कमळाची आले आहे माझ्या भगिनी त्यांच्या सुरक्षितता जरूर असेल, पण बाकीचा असुरक्षित आहे पुरा नागपूर. ठीक आहे, शेवटची प्रतिक्रिया घेऊया, नंतर पुन्हा व्यासपीठावर जाऊया. नागपूरमध्ये ज्या गुन्हेगारी संदर्भातील बातम्या आहेत किंवा नागपूरमध्ये दावे केले जातात की नागपूरमध्ये गुन्हेगारी नाहीये, काही म्हणतात आहे, काय नेमकी फॅक्ट काय? गुन्हेगारी आहे. तुम्ही जिथं जिथं बघाल तिथं भांडण सुरू आहे. आत्ताच तुम्ही मुन्ना यादवचा एक केस बघाल, आज कोर्टापर्यंत केसपर्यंत गेला आणि गुन्हेगारी 100% नागपुरात. महिला सुरक्षित आहेत नागपुरात? 100% महिला सुरक्षित नाही आहे. कारण की जे बलात्कार आज मार्केटमध्ये होत आहेत, नागपुरात होत आहेत, ते नागपुरातच होत आहेत. तुम्ही विदर्भात तुम्ही बघितल्या नाही. ठीक आहे, जाऊया व्यासपीठावर अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी. धन्यवाद जगदीश. या चर्चेला पुढे नेत असताना आता आपल्याला विदर्भाची सुद्धा चर्चा करायची आहे आणि एकूणातच विदर्भातल्या चर्चेमध्ये इथल्या नगदी पिकांची, शेतकऱ्यांची, पाण्याची चर्चा अपरिहार्य आहे. मला पटकन भारतीय जनता पार्टीपासून चर्चेची सुरुवात करायची आहे. विदर्भाला काय दिलं, विदर्भातल्या शेतकऱ्याला काय दिलं,
विदर्भातल्या कास्तकारांचे प्रश्न सुटले का? तुम्ही ज्या वेळेला असं म्हणता की इथे शेतकऱ्याला वीज मोफत मिळणार आहे, यामुळे प्रत्यक्षात त्याच्या जीवनात फरक काय पडणार आहे? केंद्र सरकारने शेतकऱ्यांना त्रैमासिक रक्कमा दिल्या, राज्य सरकारने त्याच आधारावर त्रैमासिक रक्कमा दिल्या. शेतकऱ्यांच्या MSPच्या संदर्भाने कांदा असेल, मराठवाड्यातला वैनगंगा नळगंगा प्रकल्प जोड प्रकल्प असेल, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कार्यकाळात झालेल्या सिंचनाच्या वाढलेल्या सुविधा असतील. मला वाटते आम्ही ज्या पद्धतीनं ज्या दिशेने उपलब्ध परिस्थितीत निघालेलो आहेत, ही चांगली परिस्थिती विदर्भाच्यासाठी सुखावा आहे. विदर्भाची परिस्थिती बदलण्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचं खरं काम आहे का काँग्रेसचं? विदर्भाच्या शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे, आता मी स्वतः शेतकरी आहे आणि आता गारपीट झाली, पीक वाहून गेलं, पाऊस आला, त्याच्यामध्ये यांनी मोदी साहेबांनी जाहीर केलं की हम किसानों के लिए ये कर रहे हैं, ये पैसे हम देने वाले हैं. आणि महाराष्ट्र सरकारने शिंदे साहेबांनी जाहीर केलं, परंतु मी स्वतः शेतकरी आहे, माझ्या नावाने शेती आहे, 1 रुपया आजपर्यंत त्या खात्यात जमा झाला नाही. किती एकर शेती आहे तुमची? माझ्याकडे 13 एकर शेती आहे. नुकसान काय झालं? अरे पूर्ण पिकच वाहून गेलं. त्यांना 13 एकर शेतकऱ्याला पैसे मिळत नाही. शेतकऱ्यांचे देखील तो अल्पभूधारक असला पाहिजे तरच त्याला पैसे मिळतील. मला आपल्याला हे माहित नाही का? मला सगळं माहिती आहे. शेतकऱ्याच्या नावाखाली लोकप्रियता घेण्याचं काम हे लोक करतात. हे भारतीय जनता पक्ष खोटारडा पक्ष आहे. बरं, आपण इथे पाहिलं प्रशांतजी, 13 एकर शेतकरी शेती असलेले म्हणतात की न्याय मिळत नाही. त्यांना काय सांगायचं? ते विरोधी पक्ष नेता होते आणि त्यांना आता कशाला पाहिजे? त्यांचं काय नुकसान कोणतं झालं तुम्हाला माहिती आहे का? आज 13 एकरचे शेतकरी आहे. अरे त्यांच्या 13 एकरचा भाव विचारून घ्या ना त्यांना काय आता. जर ते 1-2 लाख रुपये एकरनं देत असेल तर आताच घेऊन टाकतो मी. बरं तेव्हा आता ते घ्यायला. या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज धानाला जो भाव मिळालेला आहे, धानाला बोनस मिळालेला, हे कोणामुळे मिळालं? हे महायुती सरकारमुळे मिळालं. आज चंद्रपूर त्याच्यावर जाऊ देता, वैयक्तिक नका बोलू, वैयक्तिक नका. अति जास्त झालं तानाजी भाऊ. ठीक आहे नको, वैयक्तिक नको. हे अति जास्त. आज नाही अरे तुम्ही सांगितलं 13 एकर, 13 माझी अवकाश नव्हता. तुझी काही नाही अवकाश. तू काय सांगते? विरोधी पक्ष नेता पैसे कमवले, आता सांगते अरे एकदा का निवडून येते? ठीक आहे, वैयक्तिक नको, वैयक्तिक नको, वैयक्तिक नको. विरोधी पक्ष नेता आहे तो माणूस हे पैसे सांगतो. ठीक आहे, आपल्याला मुद्द्याला पुढे न्यायचंय. या चर्चेला आपण वैयक्तिक नाही करायला पाहिजे. वैयक्तिक करू नका, चर्चेला पुढे नाही. वैयक्तिक मी तेच सांगतोय, आपण जागेवर बसा. ठीक आहे, जाऊ दे, आपण मोठे आहात ना, माफ करा ना, मोठ्या मनाने माफ करा त्यांना. मी मुद्द्यावर येतो आता. प्राप्त स्थितीमध्ये मुद्दे घेऊ नका ना. बरोबर आहे, मी तेच सांगतोय त्यांना. मला सांगा, शेतकऱ्यासाठी करायला काय पाहिजे जे झालं नाही असं तुम्हाला वाटतंय? शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांवर जे कर्ज आहे ते सरसकट माफ केलं पाहिजे. किती वेळा करायचं? किती वेळा म्हणजे ज्या वेळेला शेतकऱ्यांना आपण उद्योगपती अंबानी अदानीचं कर्ज माफ करतो, तर मग शेतकऱ्याचं का करू नये? शेतकऱ्याचं कर्ज सतत माफ झालं पाहिजे. तुम्ही शेतकऱ्याला सक्षम करणार आहात का कर्जमाफीचा भागीदार करणार आहात? शेतकऱ्यांना अनेक वेळा कर्जमाफी दिलेली आहे, पण मी देखील या मताचा आहे की ज्या वेळेला गरज पडेल, निसर्गाचा प्रकोप होईल, सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे. परंतु हे असं करताना सिंचनाच्या सुविधा वाढवणं अत्यंत आवश्यक आहेत. उद्धव ठाकरेंच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे झालं नाही ते देवेंद्रजींनी या 2.5 वर्षामध्ये वैनगंगा नळगंगाच्या प्रकल्पातून आता 1 लक्षपेक्षा अधिक एकर जमीन सिंचनाच्या खाली आणलेली आहे. मला वाटते शेतकरी सक्षम झाला पाहिजे आणि हेच त्या यशाचं गमक असेल. हे प्रत्येक वेळेस माफ होतं. मी भंडारा जिल्हा बँकेचा डायरेक्टर आहे आणि ज्या पद्धतीनं आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो असं कोणीच म्हणू शकत नाही की शेतकऱ्यांचं कर्ज माफ. एक आक्षेप प्रशांत भाऊ असा पण असतो की या संपूर्ण स्थितीमध्ये कायम बँकांची खाती भरली गेली, शेतकऱ्याला काही मिळालं नाही. आजवर जी कर्जमाफी झाली फार चुकीचं आहे. आम्ही मागच्या वार्षिक याच्यामध्ये 148 करोड रुपये शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं आहे आणि कागज पे नाही होता कर्ज माफ आणि
त्यांचं जे काही आपलं काय म्हणतात इंटरेस्ट सुद्धा आम्ही माफ केलेला आहे. याच्यावरचा एक मुद्दा आपल्याला महिलांकडून येतो ऐकायचा आहे, त्याच्यावरचं उत्तर घेऊ आणि मग नंतर मग पुढे जाऊया. 2013 मध्ये देवेंद्र फडणवीसजींनी म्हटलं होतं की शेतकऱ्यांना तुम्ही सोयाबीनला 6,000 रुपये द्या आणि कापसाला 10,000 रुपये भाव द्या. आता 2024 मध्ये सोयाबीनला 3200 रुपये आहे आणि कापसाला 5,000 रुपये आहे. ह्याचं यांच्याकडे काय उत्तर? उत्तर आहे का भारतीय जनता पार्टीकडे याचं उत्तर आहे? त्यांचं फेक नेरेटिव्ह पसरवण्याची फॅक्टरीचे हे प्रतिनिधी आहेत. सोयाबीनचा भाव 5,400 रुपये MSP देवेंद्रजी फडणवीसांनी आता केलेला आहे. त्यांना कल्पना असेल 3,200 रुपये सोयाबीनचा भाव आहे का? जरा APMC मध्ये किंवा कळमण्याच्या मार्केटमध्ये जाऊन फिरलं पाहिजे त्यांनी. बरं, मला एक निमित्तानं आता पुढचा मुद्दा यांच्यापर्यंत आणायचा आहे. मला वंचितला बोलतं करू द्यात. मला एकच बोलायचं आहे, यांनी कर्ज माफ केला, यांनी MSP वाढवली, तरी 3,032 आमच्या कास्तकारांनी आत्महत्या केलेली आहे अमरावतीमध्ये. उत्तर काय यांच्याकडे याच्यामध्ये? त्यांनी का बरं हे सर्व केलेलं आहे? आपण जर कर्जमाफी करत आहोत तर MSPचं मग काय झालं? MSP आपण जर वाढवतो तरीही आत्महत्या चालू आहे. ड्रोन एरिया आहे पूर्णचा पूर्ण विदर्भ. मग काय यांनी केलेलं आहे? 60 वर्ष 10 वर्ष यांनी काय केलेलं आहे? काहीच नाही केलेलं आहे यांनी. 2 वर्ष आमचे पंजाबच्या बॉर्डरवर, दिल्लीच्या बॉर्डरवर लाखो आमचे कास्तकार भाऊ तिकडे बसले. त्यांनी ते काय केलेलं आहे? ये लोग बस काला कानून लेके आए और वापस इन्होंने ले क्योंकि इनको पता था इनसे कुछ होने नहीं वाला है. ठीक आहे, याच्यावर आपण दिल्लीच्या मुद्द्यांच्या बरोबरच्या आधी आपल्याला महाराष्ट्रातले मुद्दे घ्यायचे आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही, जबाबदारी कुणाची? असं आहे, त्यांच्या बोलण्यावरून ते अनेक विषयावर बोलताना खूप हुशार विद्यार्थी असल्याचं वाटते. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आत्महत्येची कारणमीमांसा ज्या पद्धतीचे अनेक जे प्रोजेक्ट आले असतील, अनेक जी कारणं असतील, त्या कारणाचे परामर्श देखील घेणं आवश्यक आहे. का आत्महत्या झाल्यात? तर त्याच्या मागची पार्श्वभूमी वेगळी आहे, त्याच्या मागचे कारण वेगळे आहेत. आम्ही देखील त्याच्या विरोधात आहोत, परंतु आम्ही देखील त्यासाठीच्या उपाययोजना शोधलेल्या आहेत. आम्ही त्यावर काम करतोय. सरकार म्हणून आमची ती जबाबदारी आहे. आम्ही तुमच्या कार्यकाळात आत्महत्या कमी झाल्या का? एक लक्षात घ्या, ज्या शरद पवारांची गोष्ट झाली ना या ठिकाणी 70,000 करोड रुपयाची कर्जमाफी, ती 70,000 करोड रुपयाची कर्जमाफी सरसकट सगळ्या सहकारी बँकांच्या खात्यात गेली. कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली? एकीकडं असा जाणता राजा जो 20 वर्ष शेतकरी कृषी मंत्री म्हणून बसलेला आहे, तिथे एकीकडे देवेंद्रजी फडणवीस सारखा नेता. अरे आम्ही प्रामाणिकपणाने काम करणारे लोक आहेत, हे लोकांना कळलं पाहिजे ना. मला या चर्चेला आपल्या सोबत असलेल्या नागपूरकरांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्या निमित्तानं मी जगदीश देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण याची उत्तरं नागपूरकरांकडून घ्यायची आहेत. जाऊया सर्वसामान्य नागपूरकरांकडे. काय वाटतंय, विदर्भात मराठवाड्यात सगळ्यात सर्वाधिक आत्महत्या होत आहेत, काय नेमकी स्थिती आहे शेतकऱ्यांची? शेतकऱ्यांच्या या सर्व स्थितीवर तुम्ही खुश आहात काय? विदर्भ के लिए जो काश्तकार आत्महत्या करता है वो सबसे बड़ा विषय है. और मौसम्बी, संतरा, कपास, ये तीनों प्रमुख फसलें हैं विदर्भ की. मौसम्बी और संतरा 40,000 हेक्टेयर में लगाया जाता है. 75% जो फसल है वो बर्बाद हुई है. उसका कोई अभी तक पंचनामा भी पूर्ण नहीं हुआ है. क्या मुआवजा देंगे? ये झूठ बोल रहे हैं. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही, शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार करून त्यांचे सर्व खाताचे रेट वाढवून दिले, सर्व वाढवून दिले, महागाई वाढवून दिली, पण त्यांना जे ते पिकवतात त्यांच्या उत्पन्नच मिळत नाही. यामुळे शेतकरी ग्रस्त झालेला आहे, त्यामुळे आत्महत्या करतात. त्यांना कर्जबाजारी ठेवण्याचे यांचा प्लान आहे, कारण की महागाई यांनी एवढी वाढवून गेली शेतीमालावर की तो आत्महत्या करायला मजबूर झाला आहे. आत्महत्या करायला शेतकरी मजबूर झालाय कारण महागाई वाढवलेली आहे. पटतं आपल्याला? हे फार चुकीचं आहे. मला वाटतं हे चुकीचं बोलणं आहे, कारण शेतकरी हा आजच्या परिस्थितीमध्ये जरी एक भारतीय जनता पार्टी सरकार आल्यानंतर शेतकरी हा खुश आहे. याचे प्रॉब्लेम्स बरेचसे सॉल्व्ह झालेले आहेत. आपण बघत आहात आधी काय होत होतं, आताचा शेतकरी कसा आहे, हा काही दुःखी शेतकरी नाही आहे. हे आत्महत्येचं प्रमाण कमी झालेलं आहे, भरपूर कमी झालेलं आहे. महायुतीचं सरकार आल्यानंतर आत्महत्येचं प्रमाण कमी झालेलं आहे, शेतकरी खुश आहे असं त्याचं म्हणणं आहे. पटतंय? हे चुकीचं आहे. चुकीचं याकरता म्हणत आम्ही की शेतकरी जो आपला माल विकायला जातो तर त्याला 2 रुपये किलो भेटतात आणि मार्केटला तोच माल 20 रुपये किलो विकतो. असं का? तर यांचे जे BJP प्रणित जे दलाल लोक आहेत हे त्यांच्याकडून माल घेतात, त्यांना काही भेटत नाही आणि सगळं माल यांना, सगळी मलाई यांनाच भेटते. तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट जे शेतकरी आहेत त्यांना विचारा की त्यांचा माल काय रेटमध्ये विकतो आहे. महिलांचं सुद्धा उत्तर घेऊया. विदर्भातील, मराठवाड्यातील आणि संपूर्ण राज्यभरात शेतकरी खुश आहे का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढलेल्या आहेत? माहिती सरकारने त्यासाठी काय प्रयत्न केलेत का? शेतकरी
खुश आहेत, पण ज्या आत्महत्या होत आहेत त्या शेतकऱ्यांच्या नुकसानामुळे नाही होत आहे, त्यांच्या काही पर्सनल कामामुळे ते आत्महत्या करत आहेत. त्यांच्या घरी पर्सनल काही वादावादी होत आहे त्यांच्या घरात, त्याच्यामुळे ते आत्महत्या होतात. ठीक आहे, बोला. सहकार क्षेत्रात आजही 70% बँका ह्या एक विशिष्ट लोकांच्या आहे आणि त्यांच्या सहकार क्षेत्रातूनच कर्ज देऊन ते शेतकऱ्यावर जे दबाव टाकून त्यांना आत्महत्येसाठी प्रेरित करत आहे, हे सहकार क्षेत्राचे चुकीच्या पुढे हे होत आहे आणि ते सहकार क्षेत्र काँग्रेसचंच आहे. ठीक आहे, आणखी ही प्रतिक्रिया घेऊया. बोला, शेतकऱ्यांच्या स्थितीवर आपलं मत काय आहे? खुश आहात? शेतकऱ्यांच्या जे उत्पादन झालं त्याच्यापैकी आता आपल्याला एक नवीन बातमी या मागच्या 8-15 दिवसाच्या कालावधीमध्ये मिळाली की ती इथला शेतकरी ज्या संत्र्याचं उत्पादन करतो तो विदेशामध्ये चांगल्या त्याला भाव मिळत आहे. म्हणजे ही एक शेतकऱ्यांसाठी जमेची बाजू आहे. तरी पण आत्महत्या का होतात? मग आत्महत्याचं प्रमाण जास्त होतं, आता कमी प्रमाणात झालेलं आहे. पुण्यात जाऊया व्यासपीठावरती, अन्य सुद्धा विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. धन्यवाद जगदीश. चर्चेच्या या समारोपाच्या टप्प्यात पोहोचल्यावर आपल्याला इथे उपस्थित असलेल्या मान्यवरांकडून, मंचावर असलेल्या राजकीय प्रतिनिधींकडून जाणून घ्यायचं आहे की या निवडणुकीमध्ये त्यांना कोणत्या मुद्द्यांच्या आधारे मतदारांनी करावं. पहिल्यांदा मी संधी देतोय पटकन वंचितला. का मतदान करायचं वंचितला? आरक्षण संपवण्याचं पूर्ण षडयंत्र बीजेपी आणि काँग्रेस करत आहे. 6 महिन्या अगोदर काँग्रेसने आम्हाला म्हटलेलं होतं की संविधान खतरे में है, आरक्षण खतरे में है आणि पूर्ण SC ST OBC हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या मागे उभा होता. परंतु सुप्रीम कोर्टचं वर्गीकरण जेव्हा यांनी लागू केलं तेलंगणामध्ये तर हे विश्वासघात झालेला आहे. काँग्रेसने लागू, भाजपा आणि काँग्रेस हे दोघंही सेम आहेत. म्हणून यावेळेस वंचित बहुजन आघाडी जे वंचितांचे आवाज आहे त्यांना संधी यावेळेस मिळालेली पाहिजे. शिक्षा, रोजगार, स्वास्थ्य हे बेसिक मुद्दे आहे आणि स्पेशली पश्चिम नागपूरला मालकी पट्ट्यांचे हक्क हे कोणालाही आतापर्यंत मिळालेले नाही आहे. बिलकुल. आपण आता या निमित्तानं पुढे अजित पवार गटापर्यंत पोहोचतोय. का मतदान करायचं तुम्हाला? हे महायुतीचं जे आता सरकार आहे, परत हे सरकार 23 तारखेला येणार आहे. म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला एक आव्हान करतो की आपल्याला महाराष्ट्र हा 1 नंबरवर न्यायचा आहे आणि त्याच्याकरता म्हणून एकनाथजी शिंदे, देवेंद्रभाऊ फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये परत महाराष्ट्र 1 नंबरवर जाईल. म्हणून या महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेने, युवक आणि युवतींनी महायुतीला भरपूर मतदान करावं आणि 170 ते 180 आमदार निवडून आणावे असं मी आवाहन करतो. आपण 170 ते 180चं टार्गेट पण दिलंय. मला काँग्रेसला विचारायचं आहे, काँग्रेसचं टार्गेट काय आहे आणि काँग्रेसला का मतदान, काँग्रेस याचा अर्थ मवियाला मतदान का झालं पाहिजे? भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीमध्ये बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या आणि गरीब लोकांवर होणारा अन्याय, अत्याचार याच्या विरुद्ध काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने एक लढाई लढून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या लोकसभेमध्ये जे लोकांनी त्यांना संधी दिली त्या संधीमुळे लोक खुश आहेत आणि लोकांचा महायुतीच्या विरुद्ध महाविकास आघाडीच्या फेवरमध्ये त्यांचा निर्णय आहे. येणाऱ्या 23 तारखेला आमच्या 200 जागा आमच्या निवडून येतील आणि 100% आम्ही सत्तेमध्ये येऊ. पटकन सांगा, प्राप्त स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान का व्हावं? अनेक पद्धतीच्या नेतृत्वाची मालिका मोडत काढत ज्या नागपूरच्या भूमिपुत्राने या महाराष्ट्राला, नागपूरला मोठं नाव देताना जगाच्याही नकाशावर नेण्याचं काम केलं, त्या देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाला पुन्हा प्रतिष्ठापित करण्यासाठी म्हणून आणि युवकांच्या रोजगारासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी, गरिबांच्या कल्याणासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी महायुतीच्या आघाडीला, महायुतीच्या पक्षाला या महाराष्ट्रातल्या संपूर्ण 14 करोड लोकांनी मतदान करावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून करत आहे. चर्चेची शेवटची फेरी पुढे जाते आणि माझे सहकारी जगदीश देशमुख या निमित्तानं जनतेमध्ये जातील आणि जनतेला विचारतील की त्यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे. जगदीश देशमुख, आपल्यापासून या निमित्तानं प्रश्नाची फेरी सुरू होतीये. जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण? तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे राज्याचा? आमच्या सध्या जे काही निवडून येतील त्या विधिमंडळामधून आमदार जे निवडून येतील ते ठरवतील की कोण मुख्यमंत्री बनेल. तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे राज्यात?
जे यांनी आता IIMs IIT सगळे प्रकल्प इथे आणले आहेत, जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं आहे, मेट्रो रोड वगैरे, याच्यानंतर जे एम्प्लॉयमेंट नाव फक्त नाव देवेंद्रजी इकडे येऊ. येत्या 23 तारखेला महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार आहे आणि माननीय नानाभाऊ पटोले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार आहेत. ठीक आहे. तुमचं मत काय? महाविकास आघाड़ी फक्त नाव सांगा. मनातला मुख्यमंत्री कोण आहे? मैं बता रहा हूं। महाविकास आघाड़ी की तरफ से जो भी डिसाइड होगा वो मुख्यमंत्री होगा। जयंत पाटील. तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे? जयंत पाटील. प्रकाश आंबेडकर साहेब. शेवटच्या प्रतिक्रिया घेऊया आणि पुन्हा व्यासपीठावर जाऊया. देवेंद्रजी फडणवीस. जाऊया पुन्हा व्यासपीठाकडे, प्रसाद सर यांच्याकडे. धन्यवाद जगदीश. या चर्चेला आपण पुढे नेतोय आणि या चर्चेच्या अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये मी मान्यवरांपर्यंत पुन्हा एक फेरी घेऊन येतो आणि मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी एक्झॅक्ट सांगायचंय, थेट सांगायचंय, स्पष्ट सांगायचंय की त्यांच्या पक्षाला किती मतं मिळणार आहे, किती जागा मिळणार आहेत, वंचित लढतीये किती, मिळणार किती. आम्ही ट्राय केलं की मॅक्सिमम जागेवर आम्ही लढू, परंतु काही राजकीय घडामोडी झालेली आहे, जसं अनीस अहमदनी जी गद्दारी केली मुसलमानांसोबत, कारण की आम्ही 22 सीटा हे मुस्लिम्सला दिलेली आहे आणि यावेळेस दलित, मुस्लिम, आदिवासी हे एकत्र आलेले आहे आणि तुम्ही लढताय किती, जिंकणार किती? आम्ही 210 लढत आहोत आणि आम्ही यावेळेस मोर दॅन 115 सीट्स वी आर विनिंग. बरं, आपला हा दावा आहे. मला आता अजित पवार गटाकडून उत्तर हवं आहे. आम्ही 59 जागा लढतोय, त्याच्यापैकी आम्ही 50 नक्की निवडून येऊ. ठीक आहे. आपल्याला भारतीय जनता पार्टीपर्यंत यायचंय. शेवटच्या टप्प्यात मी आपल्यापर्यंत येतो. अजित पवार गट काय दावा करतोय ते आपण ऐकलं. शरद पवार गट लढतोय किती, जिंकणार किती? शरद पवार गट 86 जागा लढत आहे आणि आम्ही 80 तर पोहोचणारच आहे. 80 जागा निश्चितपणे आम्ही निवडून येणार आहे, कारण की लोकसभेमध्ये आम्ही 80% निवडून आलेलो आहे. बरं, आता काँग्रेस. आम्ही 105 जागा लढतो आहोत आणि आम्ही 95 जागा आमच्या निवडून येतील. 105 पैकी 95. या स्ट्राईक रेट वगैरेच्या सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय जनता पार्टी कुठे उभी आहे? भारतीय जनता पक्ष 152 जागा लढतोय. आम्ही 126 जागा निवडून येऊ आणि महायुती म्हणून आम्ही 200 पेक्षा अधिक जागा निवडून येऊ. मुख्यमंत्री आमचा होईल. भारतीय जनता पार्टीनं घोषणा केलेली आहे, मुख्यमंत्री त्यांचाच असेल. चर्चेला समारोपाकडे नेत असताना नागपूरच्या जेरी लॉन मधून ही चर्चा आम्ही आपल्यापर्यंत आणली. आपण सर्व या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल या उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार. इथे असलेल्या सर्व त्यांच्या समर्थकांचे आभार. तूर्तास या कार्यक्रमामध्ये इतकंच. राजश्री लॉटरीच्या सहकार्यानं स्पेशल पार्टनर म्हणून हा कार्यक्रम आम्ही आपल्यापर्यंत आणला.